नमस्कार, मी आज बनवणार आहे पाववडे. त्यासाठी लागणारं साहित्य: बटाटे, मीठ, हळद, जिरे आणि हा ठेचा बनवलाय, लसण, आलं आणि मिरची. थोडं हे जाडसर मी असं खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे. आपण तोपर्यंत पीठ तयार करून घेऊ. आता यात 1 चमचा हळद टाकू, मीठ चवीनुसार. त्यात 1 चमचा मी तांदळाचं पीठ टाकते आणि अगदी थोडासा खायचा सोडा आणि ओवा थोडा हातावर चुळून टाकणार आहे, त्याच्यामुळे वास छान येते. अगोदर असं कोरडं आपण मिक्स करून घेऊ. आता थोडं थोडं पाणी टाकत हलवून घेते. जास्त असं पातळ पण करायचं नाही आणि अशी घट्ट पण ठेवायचं नाही, कारण पावावरती पीठ बसलं पाहिजे. पीठ ही बघा छान असं तयार झालेलं आहे. आता ह्याला आपण 15 मिनिट झाकून ठेवू. तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ. तर आपली कढई छान गरम झालेली आहे. त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल आता गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी आता थोडेसे जिरे टाकून घेते. जिरे छान लाल झालेत. आता मी हा ठेचा टाकणार आहे. आता ठेचा थोडा परतला ना तेलामध्ये, असं छान लसणाचा आणि जिऱ्याचा वास येते. हळद टाकणार आहे. आता हा बटाटा मी चुरून टाकणार आहे असा. ह्याच्यावर चवीनुसार मीठ. आपण याला छान मिक्स करून घेऊ. भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेऊ. हे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होते तोपर्यंत मिरची कट करून घेऊ. तेल छान गरम झाले. मी आता ह्याच्यात मिरची टाकून घेते. तोपर्यंत आपल्या मिरच्या तडतड होते तोपर्यंत पावामध्ये मी अशी भाजी भरून घेणार आहे.
सर्व पाव असे भरून घेणार आहे. मी सर्व पावामध्ये असं भाजी भरून घेतलेली आहे. आता तेल पण छान गरम झाले. आता ह्यामध्ये मी सर्व पाव सोडून घेणार आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता हे पाव असं पिठात छान असं मिक्स करू आणि एक एक करून असं आपण सोडून घेऊ. पाववडा असा लाल झालेला आहे, तर आपण ह्याला पलटी करून घेऊ. आपले एवढे छान असे लाल झालेले आहेत, तर आता आपण ही काढून घेणार आहे. बघा असं कलर किती असं सुरेख आलेला आहे ह्याला, एकदम छान. तर राहिलेले पण मी पाववडे सोडून घेणार आहे. हे आपले पाववडे तयार आहेत. बाहेर असं छान पावसाचं वातावरण आहे आणि आपले वडे आता खाण्यासाठी तयार आहेत. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.